सख्या रे भाग 17। इकडे अबीरने राघवला त्याच्या गाडीत बसण्यापूर्वी फोन केला होता आणि विशालसोबतचे सर्व कॉन्ट्रॅक्ट तोडण्यास सांगत होता। त्यावर राघवने त्याला सांगितलं की नवीन प्रोजेक्टमध्ये त्याने खूप पैसे गुंतवले आहेत, तुमच्या या निर्णयामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो, तसंच प्रोजेक्ट्सवरही त्याचा परिणाम होईल, त्यामुळे कंपनीचं नाव मार्केटमध्ये खराब होईल। राघव जे काही बोलत होता ते ऐकत असतानाच अबीरचे हात त्याच्या फोनभोवती घट्ट होऊ लागले। विशाल अक्षराशी बोलत होता आणि तिच्याकडे आशेने पाहत होता, असाच विचार करत त्याचा राग शिगेला पोहोचला होता, त्यामुळे त्याने फोन कानातून काढून घेतला। त्याने तो फोन एका झटक्याने जमिनीवर फेकून दिला। फोन टाकताच त्याचे अनेक तुकडे झाले आणि त्याचे काही भाग होऊन इकडे तिकडे जमिनीवर पसरले। रागाच्या भरात तो गाडीत बसला आणि गाडी सुरू केली आणि फ्लाईटच्या दिशेने तो वळला। फ्लाईटवर पोहोचल्यावर त्याने सिंगापूरचं इंटरमिजिएट तिकीट काढलं। फ्लाईट तासाभरात निघणार होती, म्हणून तो जवळच्या कॅफेमध्ये बसला आणि त्याच्या फ्लाईटची वाट पाहू लागला। दरम्यान मनवीरही पार्टी सोडून थेट त्याच्या घरी गेला। आता तो भारतात राहत नव्हता, तेव्हा त्याची बहीण राजवी मुंबईचा व्यवसाय सांभाळत होती। तो आज मुंबईला परतला होता आणि तोही फक्त 2-3 दिवसांसाठी। येताच त्याला नैनिकाला दिसली, जिने त्याच्या सर्व जुन्या आठवणी ताज्या केल्या। त्याचं मन नैनिकाबद्दल राग आणि द्वेषाने भरून आलं, तरीही जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याला त्याचे वडील आणि त्याची बहिणी दिसली। त्याने त्यांना काहीही समजू दिलं नाही। अतिशय सुंदर आणि मॉडर्न असलेली त्याची बहीण राजवी अबीरच्या लग्नाबाबत आधीच डिप्रेशनमध्ये गेली होती। लहानपणापासूनच तिने अबीरला आपला बॉयफ्रेंड मानून त्याच्याशी लग्न करेन असा विचारही मनात केला होता। तिच्या कॉलेजमध्ये असताना अबीर तिचा सिनियर असायचा आणि तिने तिच्या भावना त्याच्याकडे बोलूनही दाखवल्या होत्या। त्यावर अबीरने तिला सांगितलं होतं की ती अजून लहान आहे आणि तिने तिच्या स्टडीवर फोकस करायला हवा, ना की प्रेमासारख्या मूर्खपणावर। हे तिला प्रत्येक क्षणी आठवायचं आणि आता ती मोठी झाली होती। तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण जेव्हा तिने मीडियामध्ये अबीर आणि अक्षराची बातमी पाहिली तेव्हा ती अस्वस्थ झाली। तिने खाणं पिणंही सोडलं होतं। तिला काहीही आवडत नव्हतं। इतकंच नाही तर ती नेहमी अंधाऱ्या खोलीत एकटीच बसायची। वर्षभरानंतरही तिचा भाऊ मनवीरला पाहून राजवीमध्ये उत्साह नव्हता। घरी आल्यापासून राजवी त्याला फक्त अबीरबद्दलच विचारत होती। पण मनवीरला पार्टीमधली अक्षराचे गांभीर्य आणि संयमाच्या भावना पाहून त्याने विचार केला की ती अबीरसाठी योग्य जोडीदार आहे, आणि त्याला हे देखील माहीत होतं की अबीरला त्याची बहीण अजिबात आवडत नाही, ज्यामुळे तो तिच्या प्रश्नांनी चिडला आणि जवळजवळ तिच्यावर ओरडून म्हणाला, तो आहे तिच्यासोबत आहे आणि त्याची पत्नी एक अतिशय स्थिर आणि गंभीर मुलगी आहे। डू यू अंडरस्टँड? आणि माझा मूड आधीच खराब आहे, म्हणून माझ्या खोलीतून बाहेर जा। ती माझ्यापेक्षाही चांगली आहे का? राजवीने तिच्या डोळ्यात हेवा घेऊन पुन्हा विचारलं। त्यावर मनवीर तिचा हात धरतो आणि तिला रूमच्या बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो, आपल्या कंपनीचा नेक्स्ट प्रोजेक्ट अबीर सोबत आहे। तू तो प्रोजेक्ट हँडल करणार आहे आणि त्याची बायको सुद्धा या प्रोजेक्टचा एक भाग आहे। मग ते किती चांगली आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघ। असं बोलून तो दरवाजा बंद करतच होता की राजवी दरवाजावर हात ठेवत डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, त्याने तिच्याशी लग्न का केलं? मी त्याच्यावर किती प्रेम करते हे त्याला माहीत होतं ना, तरीही त्याने असं का केलं? त्याने एक रात्र जरी तिच्यासोबत घालवली असती तरी काय झालं असतं? त्याने तिला तिच्या हालतवर का नाही सोडलं? अश्रू पुसत, दादा प्लीज अबीरला सांग की मी त्याच्यावर खूप प्रेम करेन। तो जे सांगेल ते मी करेन, पण प्लीज त्याला माझ्याशी लग्न करायला सांग ना। मी त्याच्याशिवाय वेडी होईल। मनवीरचा शर्ट धरून ती वेड्यासारखी रडत राहिली आणि म्हणाली। ज्यावर मनवीर तिचा वेडेपणा पाहून तिचा हात झटका मारतो आणि तिचे खांदे पकडून म्हणतो, स्टॉप इट। तुझा वेडेपणा थांबव। गेले 2 महिने डॅड तुझ्या वेडेपणाबद्दल सांगत आहेत। अबीर कधीच तुझा होणार नाही, तो अक्षराचा कधीच झाला आहे। मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आहे त्याचं प्रेम, जेव्हा त्याची बायको त्याच्यापासून दूर जात होती तेव्हा तो कसा बघत राहिला। तो तिच्यावर खूप प्रेम करतो, म्हणून हा विचार मनातून काढून टाक की तो कधी अक्षरा सोडून जाईल। जितक्या लवकर तुला हे समजेल तितक्या लवकर तुझ्या मनातलं ओझं कमी होईल। तुला संकटांनी भरलेलं आयुष्य जगायचं आहे की आनंदाने, हा निर्णय तुझा असेल। मनवीर तिच्या खांद्यावरून हात काढून मोठ्या आवाजात त्याच्या खोलीचं दार बंद करतो। तिथेच उभी असलेली राजवी दारातल्या आरशात तिचा अश्रूंनी भरलेला आणि उदास चेहरा बघत म्हणाली,
मला फक्त आनंदात जगायचं आहे आणि माझा आनंद फक्त अबीर सोबत आहे. अक्षराला जावं लागेल. जर तिला या जगात कुठेही जायचं असेल तर तिने जावं, नाही तर मी तिला या जगातून कायमचा निरोप देईन. घरी आल्यावर अक्षराने घरभर शांतता पसरलेली पाहिली आणि तिला जाणवलं की ती किती एकटी आहे. म्हणायला गेलं तर तिचं लग्न झालं होतं. पण एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची मागितला आणि पत्नी असूनही तिचं मन यावेळी एकक होतं. ती विचार करत होती की तिने त्या दिवशी का एवढा विचार केला होता. तिच्या आनंदात जर तिने डिवोर्स न घेण्याच्या कॉन्ट्रॅक्टवर सही केली नसती तर आज ती डिवोर्स घेण्याचा विचार देखील करू शकत होती. पण आता तिला स्वतःला जास्तच असहाय्य आणि निराधार वाटत होतं. तिला या सगळ्याचं खूप वाईट वाटत होतं. ती जेव्हा बँक्वेट हॉलमधून घरी यायला निघाली होती तेव्हाही तो काय बोलला होता तेही तिला आठवत होतं. कसं तरी तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं, पण आता ती स्वतःला रोखू शकत नव्हती आणि ढगातील पाण्याप्रमाणे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मर्यादेपलीकडे होऊन ती रडत सोफ्यावर बसली. सुमारे 2 तास कोणताही आवाज न करता अश्रू ढाळत थकून ती झोपी गेली. दुसरीकडे घरी आल्यावर नैनिकाही तिच्या सर्व नोकरांना तिला त्रास न देण्यास सांगते आणि तिच्या खोलीत जाते. खोलीत प्रवेश करताच ती जमिनीवर बसते आणि आजचा त्याचा आणि 1 वर्षाआधीचा चेहरा आठवून रडते. ती लोकांसमोर खूप मजबूत दिसत असली तरी ती होती तर एक मुलगीच ना. तिलाही कोणीतरी तिला पॅम्पर करावं, तिची काळजी घ्यावी. दुःखी असताना तिला एक उबदार हग करेल आणि कोणी तिला म्हणेल की मी तुझ्या सोबत आहे असं तिला वाटतं होतं. जेव्हापासून मनवीर तिला सोडून गेला होता तेव्हापासून ती इमोशनलेस झाली होती. तिचा ना प्रेमावर विश्वास होता ना इतर कोणावर. ती मनवीर सोबत असताना आज जशी आहे तशी नव्हती. जशी ती आज होती, रागट गर्विष्ठ. आयुष्यात एकदाच सर्व सुख गमावून तिला अजून काही गमवायचं नव्हतं आणि कदाचित याच कारणामुळे तिला अबीर आणि अक्षराच्या उत्तराचा इतका राग आला होता. ती चिडली होती. इकडे अबीरने सिंगापूरला जाण्यासाठी तातडीची फ्लाईट पकडली होती जेणेकरून त्याला सकाळी मीटिंगला हजर राहता येईल. 5 तासांच्या फ्लाईटने तो पूर्णपणे थकला होता. काल रात्रीही तो झोपला नव्हता आणि त्याच्या पूर्वीच्या रात्री सुद्धा अक्षरासोबत झालेल्या इंटिमसीने तो खूप काळजीत होता. त्यामुळे गेल्या 3 रात्रीपासून तो डिस्टर्बच होता. मीटिंगच्या वेळीही त्याला 5-6 तास बसावं लागलं, त्यामुळे त्याच्या कंबरेत आणि पाठीत दुखत होतं, पण तरीही त्याने बाकीच्या तुलनेत कंपनीचं प्रेझेंटेशन सर्वोत्कृष्ट दिलं होतं. त्याच्या एक्सपिरियन्सवरून सर्व रायव्हल कंपन्यांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर हा प्रोजेक्ट फक्त त्यालाच मिळणार हे कुठेतरी त्याला समजलं होतं. एवढं असूनही तो शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर तेच एक्सप्रेशन कायम होते ज्या एक्सप्रेशनने तो मीटिंगला आला होता. त्याच्या कंपनीला प्रोजेक्ट मिळाला तरी तो खात्रीने बसून होता, जसं त्याच्या पुढे कोणीही जिंकू शकत नाही. दुसरीकडे अक्षरा सुद्धा सकाळी 8च्या सुमारास ऑफिसला पोहोचली होती. अबीर नसल्यामुळे तिनेही त्याच्याबद्दल कोणाला विचारलं नाही. ती त्याची बायको होती, तिने कोणाला त्याच्या गैरहजेरीचं कारण विचारलं असतं तर त्याची तिलाच शरम वाटली असती, म्हणूनच तिने कोणालाच काहीच विचारलं नाही आणि राघव सोबत ती ऑफिसची काम खूप छान हाताळू लागली. लहानपणापासूनच ती गोष्टी पटकन शिकायची आणि हेच कारण होतं जेव्हा राघवने तिला सांगितलं तेव्हा ती सर्व काही झपाट्याने शिकत होती. तिची प्रत्येक गोष्ट हाताळण्याची पद्धत पाहून सुनीताचा मॅनेजर आणि ऑफिसचे कर्मचारी शॉक होते. तिचे काम करण्याची पद्धत अबीर सारखीच आहे असे सर्वांना वाटलं, त्यामुळे संपूर्ण ऑफिसमध्ये तिच्या आणि अबीरच्या जोडप्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सुनीताच्या मॅनेजरनेही सुनीताला अक्षरा सगळं सांभाळून घेत असल्याबद्दल सांगितलं तेव्हा तिची अस्वस्थता आणखीनच वाढली. तिला वाटलं की अक्षरा ऑफिसमध्ये असं काही काम करणार नाही ज्यामुळे ती बोर्ड मेंबर्सना भडकवेल आणि तिचे मनसुबे उधळून अक्षराचा 40% स्टेक तिच्या नावावर करेल आणि नीलकडे आधीच कंपनीचे 20% स्टेक होतं ज्यामुळे ती 60%ची मालक होईल आणि अबीरला कंपनीतून बाहेर काढेल, पण असं काहीही होऊ शकत नव्हतं. कारण अक्षरा सर्व काही चांगल्या पद्धतीने रीतसर हाताळत होती. त्यामुळे तिचा प्लॅन पुन्हा एकदा उलटसुलट होऊ लागला. सगळं काही हाताबाहेर जातंय हे पाहून सुनीताचा मेंदू काम करणं थांबला होता. इतकं काही करूनही ती रिकाम्या हाताने राहू शकत नव्हती, त्यामुळे तिने मॅनेजरला अक्षरा आणि अबीरवर नजर ठेवायला सांगितलं आणि जर त्यांच्यात थोडंसं अंतर किंवा दुरावा जाणवला तर तिने त्याला लगेच कळवायला सांगितलं. अबीरच्या जागी सर्व काही ऑर्डरली आणि डिसिप्लिनने हाताळल्यानंतर अक्षरा खूप टायर्ड झाली होती. याआधी तिने इतकं काम केलं नव्हतं.
आज एका दिवसात तिने 3 मीटिंग्स, 2 प्रोजेक्ट्सचे डिटेल्स आणि ते प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी एक मॅनेजर निवडला होता. थकल्यामुळे तिला घरी येऊन जेवण बनवायचं वाटत नव्हतं म्हणून ती तशीच झोपी गेली. दुसरीकडे नैनिकाला तिच्या डॅडच्या बर्थडेसाठी लंडनला जायचं होतं. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर तिच्या आयुष्याची वाटणी झाली. त्यामुळे तिला कधी आईकडे तर कधी वडिलांकडे जावं लागायचं. या सर्वांना कंटाळून तिने मुंबईत येऊन स्वतःचं मोठे नाव कमावलं. ती वर्षातून एक दिवस तिच्या वडिलांच्या घरी जायची आणि त्याच दिवशी तिच्या आईच्या घरी जायची. तो दिवस त्यांच्या बर्थडेचा असायचा. पण तिच्या बर्थडेला फक्त गिफ्ट त्या दोघांकडून तिला कुरिअरने यायचं. वर्षभरानंतर मनवीर समोर आल्याने तिला त्रास झाला होता. या दिवसांत तिला ऑफिसमध्ये खूप काम असायचं आणि मग तिला लंडनलाही जायचं होतं. इतक्या अडचणी असतानाही तिने जाण्याचा प्लॅन रद्द केला नव्हता, कारण तिला माहीत होतं की जर ती एक दिवस लंडनला गेली नाही तर तिला पुढचे 2 महिने लंडनला राहावं लागेल. म्हणून तिने तिच्या मॅनेजरला सर्व काही हँडल करायला सांगितलं आणि ती स्वतः फ्लाईटकडे जायला निघाली. तिची फ्लाईट रात्री 11 वाजता होती, त्यामुळे ती 10.30 पर्यंत फ्लाईटकडे पोहोचली. तिथे पोहोचल्यानंतर तिने चेक इन लाईनमध्ये 5 लोक उभं असल्याचं पाहिलं, म्हणून तिने सुटकेचानी श्वास टाकला आणि मग लाईनमध्ये उभी राहिली. तेव्हा तिला एका ओळखीच्या परफ्यूमचा वास येऊ लागला. तिच्या मनात अचानक मनवीरचं नाव आलं आणि तिने थोडं वर डोकं करून पाहिलं. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या पाठीवर तिचं लक्ष गेलं आणि काही सेकंद त्याच्याकडे पाहत राहिल्यावर तिचे डोळे पूर्ण भरून आले आणि तिची पावलं मागे सरकू लागली. समोर उभी असलेली व्यक्ती दुसरी कोणीतरी नसून तो फक्त मनवीर असल्याचं तिने ओळखलं. मागे जात तिची नजर त्याच्यावरून तेव्हा हटली जेव्हा मागे उभ्या असलेल्या एका मुलीशी तिची टक्कर झाली. त्यामुळे ती मुलगी जवळजवळ तिच्यावर ओरडून म्हणाली, "आंधळी मुलगी, असं कोणी चालतं का?" त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहून कोणीही सांगू शकलं असतं की ती खूप मोठी मुलगी आहे आणि यावेळी ती रागातही दिसत होती. तिच्या ओरडण्यामुळे फ्लाईटवरील सर्व लोक तिच्याकडे पाहू लागले. मनवीरनेही आपली मान थोडी मागे वळवली आणि त्या किंचाळणाऱ्या मुलीला पाहून परत पुढे वळला. काही क्षण वळल्यावर त्याच्या लक्षात आलं की समोर उभी असलेली मुलगी नैनिका होती. त्यामुळे अचानक त्याच्या भुवया उंचावल्या आणि चेहऱ्यावर नाराजी पसरली. त्याने आपले तळवे मुठीत घट्ट धरले आणि अनिच्छेने तो मागे वळला. खोल विचारात बुडलेली नैनिकाला बघून त्याला वाटलं की ती त्या मुलीचं ऐकते आहे की. नैनिकांच्या डोळ्यातून अश्रू टपकून जमिनीवर पडले आणि ती तिच्या पोटाकडे डोकं खाली करून बघत होती. जेव्हा तिने पोटाकडे पाहिले तेव्हा त्याची नजरही तिच्या पोटावर काही क्षण थांबली. त्याला आठवू लागलं की त्याने नैनिकाला एका बिझनेस इव्हेंटमध्ये पहिल्यांदाच आपल्या स्टाफला ओरडताना पाहिलं होतं. त्यावेळची आणि आजची नैनिकामध्ये जमीन आसमानचा फरक होता. 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहूनही त्यांचं नातं एका झटक्यात तुटलं होतं आणि तेही मुलं येण्यापर्यंत. नुसता विचार करूनही त्याचे डोळे लाल झाले आणि चेहरा पूर्णपणे लटकलेला दिसत होता. त्या मुलीची किंकाळी संपत नव्हती आणि नैनिका तिच्या विचारात मग्न होती. ती स्वतःमध्येच गुंतली होती, त्यामुळे तिला तिथून निघूही शकत नव्हती आणि स्वतःला एक तमाशा बनल्याचा अनुभवही शकत नव्हती. ज्यावर फ्लाईटचा सिक्युरिटी येऊन त्या मुलीला समजावून सांगू लागला की जर तिने आवाज करणं थांबवलं नाही किंवा पुन्हा जोरात ओरडली तर तिला फ्लाईट बाहेर फेकलं जाईल. हे ऐकून त्या मुलीच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव साफ उमटले होते आणि गरम कॉफीचा कप नैनिकाच्या दिशेने फेकत विचार न करता निघून जाते. बराच वेळ मनवीरला त्या मुलीचं नैनिकावर ओरडणं अजिबात आवडलं नव्हतं. शिवाय नैनिकाने त्या मुलीला खूप चांगलं गप्प केलं असतं तरीही ती प्रतिक्रिया देत नव्हती. हे पाहून मनवीरने स्वतः सिक्युरिटीशी संपर्क साधला होता. पण जेव्हा त्या मुलीने सिक्युरिटी गार्डचं म्हणणं ऐकून गरम कॉफीने भरलेला कप नैनिकावर फेकला तेव्हा नैनिकाला त्या गरम कॉफीने हर्ट झालं असतं, म्हणून त्याने घाईघाईने स्वतःला नैनिकाला झाकून घेतलं. तो तिच्या समोर वळला आणि त्याने त्याच्या लांब आणि रुंद शरीराने तिला झाकलं, जसं पक्षी आपल्या बाळाला पावसाच्या थेंबांपासून वाचवण्यासाठी पंख पसरवतो तसं. कॉफीच्या कपाचा त्याच्या पाठीला स्पर्श तर होतोच, पण त्या कॉफीचे गरम शिडके त्याच्या मागच्या मानेवरही पडतात, त्यामुळे त्याची मान 2 सेकंदात लाल दिसू लागते. अचानक मनवीरला इतक्या जवळ पाहून नैनिका तिच्या विचारांतून बाहेर येते आणि तिचं डोकं थोडं उचलून त्याच्या डोळ्यात बघू लागते. त्याला त्याच्या मानेवर वेदना आणि जळजळ जाणवत असूनही त्याच्या चेहऱ्यावर शांत भाव होते. त्याला पाहून नैनिकाला कल्पना नव्हती की तो फक्त तिच्या जवळ तिच्यासाठीच आला होता.
1 वर्षापूर्वी जेव्हा तो तिला असंच सोडून गेला होता तेव्हा तो तिला म्हणाला होता की त्याने आयुष्यात तिच्यासारखी स्त्री पाहिली नाहीये जिला तिच्याच बेबीवर प्रेम नव्हतं. ही गोष्ट यावेळी नैनिकाच्या कानात घुमत होती, जणू तिला आताच कोणीतरी हे म्हटलं होतं. काही क्षणांनी त्याच्या डोळ्यात पाहिल्यानंतर नैनिकाने त्याला हिंसकपणे स्वतःपासून मागे ढकललं आणि मोठ्याने किंचाळत कानावर हात ठेवून म्हणाली, "मी काहीही केलं नाही, मला त्याला संपवायचं नव्हतं." असं म्हणत तिने बॅग न घेता फ्लाईटच्या दिशेने धाव घेतली. त्याच रात्री अबीर आणि त्याची टीम भारतात परतली, पण सिंगापूरमध्येही तो खूप व्यस्त होता, त्यामुळे तिथेही त्याला रेस्ट करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे लांब उड्डाण करताना त्याला विश्रांतीसाठी भरपूर वेळ मिळाला. तो मुंबई फ्लाईटने उतरताच त्याच्या टीमने त्याला ग्रीट करून गुड नाईट म्हणाले आणि आपापल्या घराकडे निघू गेले. तेही अबीरप्रमाणेच खूप थकले होते. ते पाहून अबीरनेही सर्वांना एका दिवसाची सुट्टी दिली आणि त्यानंतर लगेच त्याने एका एम्प्लॉईकडून फोन घेऊन राघवला फोन केला आणि त्याला ऑफिसमध्ये नवीन फोन घेऊन हजर राहण्यास सांगितलं. ऑफिसमध्ये येताच क्षणाचाही वेळ न दवडता अबीर थेट केबिनमध्ये गेला, जिथे राघव फोन घेऊन आधीच हजर होता आणि अबीर येण्याची आतुरतेने वाट पाहत होता. अबीरला पाहताच तो पुढे सरकला आणि त्याच्या थंड चेहऱ्याकडे बघून पूर्ण संयमाने एक स्मार्टफोन त्याच्या हातात दिला. त्याला त्याच्या बॉसचा राग चांगलाच माहीत होता आणि म्हणूनच तो नेहमी एक नवीन फोन सोबत घेऊन असायचा. फोन देत तो पूर्ण दिवसाचा रिपोर्ट देताना म्हणाला, "आजची मीटिंग मिसेस बिर्ला यांनी आधीच हँडल केली आहे. त्यांनी सर्व काही अतिशय प्रोफेशनली हँडल केलं. अगदी नवीन प्रोजेक्टसाठी मॅनेजर सुद्धा अपॉइंट केला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चेंज करू शकता." आजच्या एवढ्या हेक्टिक शेड्यूल नंतर उद्याचा संपूर्ण दिवस कामात घालवावा लागेल असं अबीरला वाटलं होतं, पण अक्षराने आपल्या इथल्या कामाचा भार आधीच सांभाळून घेतला होता. हे ऐकून त्याचा मूड काही प्रमाणात नॉर्मल झाला. खुर्चीवर बसून तो म्हणाला, "नाही, अक्षराने निवडलेल्यांनाच फायनल कर." "ओके सर," म्हणत राघवने त्याच्या टेबलावरून एक निळ्या रंगाची फाईल उचलली आणि आजच्या मीटिंगचा रिपोर्ट त्याला सांगायला सुरुवात केली. तो रिपोर्ट वाचत असतानाच अबीरने त्याच्या नवीन फोनची लॉक स्क्रीन उघडली आणि तो बघायला लागला. तो फोन लॉक करणार इतक्यात त्याला आठवलं की त्याने अक्षराला पण फोन आणायला सांगितला होता. त्यावर त्याने राघवला अडवलं आणि विचारलं, "अक्षराला न्यू फोन मिळाला?" अबीरने अचानक अडवल्यावर राघव आधी त्याच्याकडे काळजीपूर्वक बघू लागला आणि मग त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला, "मी मिसेस बिर्लाला आधीच न्यू फोन दिला आहे आणि त्यात तुमचा नंबरही सेव्ह केला आहे. त्यांचा नंबर तुम्हालाही देऊ." राघवचं उत्तर ऐकून अबीर गंभीरपणे डोकं वर काढण्यापूर्वी सुमारे 2 सेकंद फोनकडे पाहत राहिला. दरम्यान राघवनेही अबीरकडून काहीच उत्तर न मिळाल्याने फाईल पुन्हा वाचण्यास सुरुवात केली आणि ती संपवून नंतर ती फाईल अबीरकडे दिली. अबीरनेही राघवच्या हातातून फाईल घेऊन ती उलटवली. त्यावर आधीच अप्रूव्ह ऐवजी अक्षराची सही होती, जे पाहून अबीर काही क्षण तिच्या नावाकडे टक लावून पाहत राहतो, कारण तिने तिचं नाव नॉर्मल पद्धतीने लिहिलं होतं. अक्षरा. तिने आपल्या नावापुढे अबीर बिर्ला लावलं नाही हे बघून अबीरने त्याच्या टेबलावरून पेन उचलला आणि डायरेक्टर असल्याने सर्व पेपर्सवर एक एक करून सही केली. खूप पेपर्स होते, त्यामुळे त्या कागदांवर सही करायला त्याला सुमारे 3 मिनिटे लागली. सही करूनही त्याचं लक्ष अक्षराच्या अपूर्ण नावावरच होतं, त्यामुळे त्याने ती फाईल राघवकडे दिली आणि त्याला सांगितलं, "उद्या यावर पूर्ण साईन दिसायला हवी." अबीर जे बोलला ते राघवला गोंधळात टाकणारं होतं, कारण त्या कागदांवर आधीच अक्षराची साईन होती आणि आता अबीरनेही साईन केली होती. मग तो त्याला का सांगत होता की त्यावर पूर्ण साईन झाली पाहिजे? अबीरला काय म्हणायचं होतं हे त्याला तेव्हा समजलं, जेव्हा अबीर म्हणाला, "तिला तिचं पूर्ण नाव वापरायला सांग, मला अपूर्ण गोष्टी अजिबात आवडत नाहीत." असं म्हणत अबीरने राघवकडे एक नजर टाकली. मग त्याने त्याचा डावा हात वेळ केला आणि टाईम बघून कॅबिनमधून बाहेर निघून गेला. राघवलाही आत्तापर्यंत समजलं होतं की अबीरने त्याला अक्षराची पूर्ण साईन करवून घ्यायचं सांगितलं होतं, ज्याला त्याने होकारार्थी मान हलवली आणि अबीरच्या मागे चालत तो त्याला म्हणाला, "सर, तुम्ही खूप अंतर कापलं आहे. तुम्ही थकले नाही का? मला वाटतं तुम्ही आता आराम करावा, नाही तर तुम्ही आजारी पडाल." राघवचं बोलणं ऐकत अबीर मेन गेटमधून बाहेर पडत असताना अचानक त्याचे पाय थांबले आणि राघवने विचारलं, "सर, काही झालंय का?" "नथिंग. एक काम कर, मला डॅडच्या मध्ये सोड." एवढं बोलून अबीर त्याच्या गाडीकडे निघाला.
तो ऑफिसमधून निघून गेल्यावर त्याच्या मनात फक्त जुहूच्या हवेलीत जाण्याचा विचार होता, पण अचानक त्याला अक्षराचं विशालसोबत दिलखुलास बोलणं आठवलं. त्यामुळे यावेळी तिला न पाहिलेलेच बरं असं त्याला वाटलं. अबीरला गाडीकडे जाताना पाहून राघव त्याच्या मागे गेला आणि गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसल्यावर तो मोठ्या गांभीर्याने म्हणाला, सर, त्या रस्त्यांची काम सुरू झाली आहेत. मला वाटत नाही की ते अद्याप ते संपलं असेल. तुमच्या डॅडच्या मेन्शनकडे जाण्यासाठी आपल्याला खूप अडचणीचा सामना करावा लागेल. तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला जुहूच्या मेन्शनमध्ये सोडून देईन. असं म्हणत त्याने समोरच्या आरशाच्या अबीरच्या चेहऱ्यावरचे निस्तेज भाव टिपले. अबीर काहीही न बोलल्याने राघव एक शब्दही न बोलता कार त्याच्या डॅडच्या मेन्शनकडे घेऊन जायला निघाला. तो मेन्शनकडे वळायला लागला तेव्हा अबीर कर्कश आवाजात म्हणाला, जुहू मेन्शनचं चल. अबीर मेन्शनच्या आत गेला तेव्हा अक्षरा झोपली होती. त्याने कोणताही आवाज न करता स्वतःला फ्रेश केलं आणि मग हळूहळू अक्षराच्या शेजारी आडवा झाला. अक्षराला नेहमी लाईट लावून झोपायची सवय होती. कदाचित तिला अंधारात एकटी राहण्याची भीती वाटत होती आणि एवढ्या मोठ्या घरात एकटं राहणं कदाचित तिला भीती वाटत असेल. पण अबीरला लाईट्स लावून झोपायची सवय नव्हती. खोलीत थोडासा उजेड असला तरी त्याला झोपायला त्रास व्हायचा, म्हणून त्याने थोडा वेळ झोपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अबीर हळूच बेडवरून उठला आणि स्विच जवळ जाऊन लाईट ऑफ केली. लाईट बंद केल्यावर अबीर वळला आणि झोपायला परत त्याच्या बेडवर आला. तो त्याच्या बेडवर येऊन त्याने अगोदर ब्लँकेट ओढली. रूममध्ये अंधार होता. तिथे फक्त लिव्हिंग रूमची लाईट्स दिसत होती. कामामुळे थकवा आल्याने आणि बरेच दिवस झोप न आल्याने 2-3 मिनिटातच त्याचे डोळे जड झाले आणि डोक्यावर हात ठेवून त्याला झोप लागली. अजूनही तो कच्च्या झोपेतच होता तेव्हा त्याला समजलं की अक्षरा बेडच्या पलीकडे जाऊन उठून बसली आहे. बेडवर हालचाल जाणवताच अबीरने डोळे उघडले आणि साधारण 2 सेकंदांनी त्याला त्याच्या डोळ्यात काहीतरी दिसलं, जे बहुधा अक्षराचे केस होते, जे तिच्या पाठीवर पूर्णपणे पसरलेले होते. दुसरीकडे अबीर घरी आला आहे आणि तिच्या जवळच होऊन आहे हे अक्षराच्या लक्षात आलं नाही आणि यामुळेच लाईट्स बंद झाल्यावर तिला जाग आली. लाईट बंद पाहून ती काही प्रमाणात घाबरली. त्यामुळे ती पटकन उठली आणि बेडवर बसून स्विचकडे लक्षपूर्वक पाहू लागली आणि झोपलेल्या आवाजात स्वतःलाच विचारू म्हणाली, लाईट कोणी ऑफ केले? मी तर लाईट्स बंद केले नाहीत आणि बाहेर लाईट्स लागलेले आहेत. मग इथले लाईट्स का बंद आहेत? तिच्या आवाजात तंद्री आणि अस्वस्थता जाणवताच अबीर आता कोणतीही हालचाल न करता त्याचा जुन्याच शांत आवाजात म्हणाला, मी लाईट ऑफ केले आहे. अचानक अबीरच्या बोलण्याने अक्षरा पूर्णपणे भीतीने थरथर कापायला लागली आणि कसलाही विचार न करता ती एका झटक्यात मागे वळून तिचं डोकं अबीरच्या छातीवर ठेवून त्याची कंबर घट्ट धरून त्याला पकडते. ओहो, काय झालं असेल नैनिका आणि मनवीर सोबत? काय घडलं असेल पास्टमध्ये? त्याचबरोबर आपल्या अबीर आणि अक्षराचं सुद्धा काय सुरू आहे तेही बघूया. काय झालं अक्षराला अचानक? काय असेल अबीरची रिॲक्शन? जाणून घ्यायला वाचत रहा. सख्या रे.